दरोडा टाकण्याच्या इराद्याने फिरणाऱ्या परराज्यातील टोळक्याचा सिनेस्टाईल पाठलाग करून वैजापूर पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहे। 4 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पथकाने ही कारवाई केली आहे। मोहम्मद कैफ, नजमुद्दीन, आझाद इम्रू खान असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत। पोलिसांनी दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, कार आणि रोकड असा एकूण 4,87,000चा मुद्देमाल जप्त केलाय। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास वैजापूर शहरातील स्टेशन रोड लगत असलेल्या एसबीआय बँक परिसरात हरियाणा राज्याची पासिंग असलेल्या स्विफ्ट गाडीत काही संशयित इसम आले असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना फोनवरून मिळाली होती। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ताईतवाले, पोलीस हवालदार अविनाश भास्कर, ज्ञानेश्वर मेटे, सागर विघे लघाने यांचे पथक माहितीतील ठिकाणी दाखल झाले। तालुक्यातील तिडी शिवारातील जिल्हा परिषद शाळेजवळ 2 जण संशयितरित्या फिरत असल्याचं कळताच पोलिसांनी तिडी मक्रमतपूर शिवारात अंधारात संशयित दरोडेखोरांचा शोध घेतलाय। यावेळी तिडी गावात जिल्हा परिषद शाळेजवळ 2 इसम संशयितरित्या वावरताना दिसून आले, परंतु पोलीस आल्याचे कळताच त्यांनी तिथून पळ काढला। मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले। कारवाई दरम्यान त्यांचे इतर 3 साथीदार पळ काढण्यात यशस्वी झाले। या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पार पाडली आहे। शैलेंद्र खैरमोडे, एमसी न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।